विश्वा भाग 3। प्रेम ग्रंथ के पन्नों पर अपनी तकदीर तो झिरो है। हे गाणं विश्वा गुणगुणत होता। तेवढ्यात जयेशने त्याच्या खोलीत एंट्री केली। तसं तो गाणं म्हणायचा थांबला। जयेश म्हणाला, म्हण रे, थांबू नको। भावनांना कधी कधी मोकळं करायचं असतं, कधी गाण्यातून तर कधी बोलून, नाहीतर बेस्ट वे लिखाणातून। बाय द वे, मितभाषी लोक लिखाण खूप छान करू शकतात। जयेश असं म्हणाला त्यावर कधी नव्हे तो विश्व खळखळून हसला। मी काही मितभाषी वगैरे नाही हा। माझी बडबड ऐकायला तुला जिगर लागेल। पूर्वीचा मी असतो तर तू एवढ्यात पळून गेला असतास। विश्व बोलण्याच्या ओघात बोलून गेला होता। मग थोडा भानावर येत म्हणाला, परिस्थिती माणसाला बदलते जयेश। तसा जयेश त्याच्या जरा जवळ बसत म्हणाला, काय परिस्थिती आहे कळेल का? एक मित्र म्हणून तू मला सांगशील का? होती का कोणी? जयेश असं म्हणाला तसं विश्वाने एक नजर जयेशला बघितलं आणि त्याने विषय बदलला। ते सोड, तू कसं काही ते आलास? काही काम होतं का? विश्वाने जयेशला विचारलं। नाही रे, सहजच आलो भेटायला तुला। काय करतोस बघू? तर तुझा प्रेम ग्रंथ चालू होता, मग आत आलो, बघूया काय आहे प्रेम ग्रंथ तो। जयेश गमतीने त्याला बोलत होता। काही नाही, सध्या कोरडाच आहे ग्रंथ, लिहिला की सांगेल। तो एवढं कोरडं उत्तर देईल असं वाटलं नव्हतं त्याला। जयेशला वाटलेलं आपल्याकडे तो लगेच मन मोकळं करेल की काय त्याचं, पण झालं उलट। त्याने विषयालाच कल्टी मारली होती। जयेशने आपल्याला समजावलं, त्याला अजून थोडा वेळ हवा असेल, सांगेल जेव्हा त्याला वाटेल तेव्हा। कुठल्याही गोष्टीला एक वेळ यावी लागते, मग बरोबर घडतं सगळं। जयेश पुन्हा आपल्या घरी आला, पण विश्वाचं गाणं गुणगुणतच। प्रेम ग्रंथ के पन्नों पर अपनी तकदीर तो झिरो है। काय रे, अचानक प्रेम ग्रंथ के पन्नों पर आठवलं? कोणी सोडून वगैरे गेली आहे का? आईने त्याला लगेच विचारलं। ही आई पण ना, तिचं कुठे डोकं चालेल काही सांगता येत नाही। आई, असं काही नाही ग। तुझ्या पुढे गाणं म्हणायची सोय नाही का? एखादं गाणं असंच पण आवडू शकतं ना, की प्रेम झाल्यावर आणि प्रेम भंग झाल्यावरच गाणं गायचं असतं, असं कुठे लिहिलं आहे का? जयेश आईला म्हणाला तसं ती हसली। अरे, तू कधी गाणं गुणगुणताना दिसला नाहीस। आजकालच्या पोरांचं तुमचं काय, आळवावरच्या पाण्यासारखं प्रेम, आज एक तर उद्या दुसरी। तुम्हाला गांभीर्य कुठे आहे रे प्रेमाचं? आता आईचं लेक्चर चालू झालं होतं, ते तिथे थांबणं म्हणजे गुन्हा वाटला असता। जयेश आई समोरून निघून बाजूला गेला। थोड्या वेळाने विश्वाही आला जेवायला। आज नॉर्मल बोलत होता। आईशी थोडंफार बोलला आणि दादाशीही आज बोलला तो। पूर्वीपेक्षा बदल वाटत होता त्याच्यात, पण म्हणावा तितका तो जयेशवर विश्वास नव्हता त्याचा। कदाचित त्याच्याबद्दल पण भीती वाटत असेल। हा कुणाला सांगत तर फिरणार नाही ना, कारण त्याला त्याच्या एकूण बोलण्यावरून आई व्यतिरिक्त कोणी व्यक्ती होती जी त्याला सोडून गेली होती। म्हणून जयेशचा अंदाज की कोणी गर्लफ्रेंड वगैरे असेल आणि विश्वाच्या मित्राने सांगितलं होतं ॲक्सिडेंटमध्ये त्याला ती सोडून गेली असं। जयेश त्याच्याशी मैत्री वाढवत होता। तर रोज संध्याकाळी पिंपळ कट्ट्यावर त्यांची भेट होत होती। कधी तर तो जयेशच्या आधीच येत होता। जेवायला यायचा, त्या व्यतिरिक्त आई चहा नाश्त्यालाही कधी कधी त्याला बोलवायची। असंच चालू होतं सगळं। मला त्याच्या मनाचा ठाव घ्यायचा होता। त्याला त्याच्या मनातलं हळूहळू का होईना बोलायला भाग पाडायचं होतं।
अचानक एके दिवशी ऑफिसमधले त्याला पकडून घेऊन आले. त्याला असं बघून सुमित्रा आणि त्यांच्या घरचे सर्वच घाबरले, कारण जयेश पण कामावरून आला होता. तो धावत पुढे आला. काय झालं याला? सुमित्राने काळजीने विचारलं. त्याला ऑफिसमध्ये चक्कर आली आणि खाली कोसळला. ऑफिसमधल्या एकाने त्यांना सांगितलं. डॉक्टरकडे नेऊन आणलंय. डॉक्टर काही काळजीचं कारण नाही असं म्हणाले. दुसऱ्याने लगेच माहिती पुरवली. आधी येऊन गेलेला मित्रही सोबत होता त्याच्या. त्याने आपल्या घरी बोलवलं होतं, पण विश्वाने कोणाचंच ऐकलं नाही. त्याने आपल्याला रूमवरच सोडायला सांगितलं होतं. त्याला आमच्या घरी आणा, सुमित्रा काळजीने म्हणाली. तर तो रूममध्येच न्यायला सांगत होता, पण सुमित्राने त्याला आपल्या घरी ठेवायला सांगितलं. नको काकी, मी माझ्या रूममध्ये जातो, आता ठीक आहे मी. विश्वा सुमित्राला म्हणाला. तसं जयेशने त्याला पकडलं आणि आपल्या घरात घेतलं. त्याला बेडवर झोपवलं. तसे बाकीचे ऑफिसमधले निघून गेले. मित्र मात्र थांबला. सुमित्राने त्याला विचारलं, काय झालं? चक्कर कशी आली? काही नाही, असंच, तो म्हणाला. त्याला जास्त बोलताही येत नव्हतं. कोणत्या तरी गोष्टीचा खूप त्रास करून घेतला होता त्याने. जयेशने मित्राला बाजूला घेऊन विचारलं, तुला काही माहित आहे का? जयेशने मित्राला विचारलं. मला काहीच माहिती नाही. मी यांच्या घरी जायचो, त्यामुळे मला थोडीफार तरी माहिती आहे. नाहीतर विश्वा स्वतःहून काहीच सांगत नाही. विश्वाच्या मित्राने जयेशला सांगितलं. ठीक आहे, त्याला आता आराम करू दे इथेच, नंतर काय ते बघू. जयेश विश्वाच्या मित्राला म्हणाला. सुमित्राने त्याच्या अंगावर चादर घातली. तसा तोही गाढ झोपला. उठला तेव्हा त्याला कुठे आहे हे समजायला वेळ लागला. सुमित्राचं लक्ष होताच त्याच्यावर. कसं वाटतंय आता? सुमित्राने लगेच आवाज देत विचारलं. बरं वाटतंय, विश्वा म्हणाला. गाढ झोपल्यामुळे त्याला एकदम फ्रेश वाटत होतं. तोंड धुवून फ्रेश हो, चहा आणते, सुमित्रा म्हणाली. किती वाजले? विश्वा उठला तोच त्याचा प्रश्न होता. 8 वाजले, जयेशने सांगितले. बापरे, एवढे वाजले? इतका वेळ झोपलो मी, मला उठवलं का नाही? त्याला खूप सारे प्रश्न पडले होते. सुमित्रा म्हणाली. का? कुठे जायचं होतं का? नाही ना? मग तुला बरं नाही म्हणून झोपलास ना? असंच थोडी झोपलास? बिचाऱ्याचा आवाजच बंद झाला. काहीच बोलला नाही. चहा घेतली आणि जायला निघाला. सुमित्रा म्हणाली, कुठेही जायचं नाही. काय हवं असेल तर जयला सांगतो आणे, आज इथेच राहायचं. त्याच्या आयुष्यात काय चाललंय बहुतेक त्याला प्रश्नच पडला असावा. सुमित्रा हक्काने सांगत होती आणि त्यालाही ते आवडत होतं. कोणीतरी आपली काळजी घेतंय, अगदी आपल्या आईसारखीच. मला कपडे बदलायचे आहेत, पटकन जाऊन येतो, जयला सोबत नेतो. विश्वा सुमित्राकडे बघत म्हणाला. चालेल, जा पटकन, पण लवकर ये. सुमित्रा म्हणाली. जयेश आणि तो निघाला विश्वाच्या रूममध्ये. त्याने कपडे बदलले, सगळं नीट ठेवून पुन्हा घरी आले. जेवायला बसले सगळे. तो जास्त जेवला नाही. सुमित्राने विचारलं लगेच, का रे, जेवला का नाहीस? काकी, नाही झालं जेवायला, विश्वा तोंड बारीक करत म्हणाला. जेवण झालं तसं जाऊन कॉटवर बसला होता. किती करता माझ्यासाठी काकी?
आई पण तुमच्यासारखंच समजून घ्यायची मला. तिने मला कधीच दुखवलं नाही. विश्व थोडं भावूक होत म्हणाला. तसं सुमित्रा जवळ आली आणि म्हणाली, अरे आई शेवटी आईच असते. मग तुझी काय आणि जयूची काय? तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अक्षरशः सुमित्राला बिलगला लहान मुलासारखा आणि जोरात हमसून हमसून रडला. सुमित्राने पण त्याला मनसोक्त रडू दिलं. जे काही त्याच्या मनात आहे ते निघून जाऊ दे, हाच विचार ती मनात करत होती. थोड्या वेळाने तो डोळे पुसून फ्रेश झाला आणि सॉरी म्हणाला. आईला कळलं होतं, मनात खोलवर कुठेतरी काहीतरी त्याच्या मनात दडलंय. आज जयेश सोबतच झोपायची व्यवस्था झाली होती. जयेशला नेहमी एकट्याला झोपायची सवय असल्याने अवघडल्यासारखं वाटत होतं. पण विश्वाला त्याने जाणवू दिलं नाही. तोही थोडा संकुचातच जयेशच्या बाजूला पहुडला होता. छताकडे पाहत डोळ्यात पाणी दिसलं. पण नाही विचारलं जयेशने त्याला की का रडतोस. त्याला काय करायचं ते करू दे, आपण त्याची वार्ता काढायची नाही हे ठरवूनच तो पाठ फिरवून झोपला. तर हाताने चाळवत विश्वा त्याला म्हणाला, माझ्याकडे पाठ नको करू. तो असं बोलता जयेशने लगेच त्याच्या दिशेने तोंड केलं आणि झोपून गेला. मला तुझ्याशी बोलायचं आहे, विश्वा जयेशला म्हणाला. उद्या संध्याकाळी बोलू, असं म्हणून जयेश झोपी गेला. कारण सकाळी त्याला लवकर जायचं होतं. मागच्या वेळेसारखं व्हायला नको होतं. हां, विश्वा म्हणाला. त्यानंतर तो किती वेळ जागा होता जयेशला काही माहीत नाही. जयेश मात्र ढाराढूर झोपून गेला होता. त्याला दिवसभर दमायला होत असल्यामुळे झोप चांगली लागत होती. आजही लागली. सकाळी 5ला उठून जयेश कामाला निघून गेला. सुमित्राने विश्वाला कामावर पाठवलंच नाही. संध्याकाळी 4:15ला घरी आला तर विश्वा बेडवर बसला होता. फ्रेश होऊन जयेशने चहा घेतला, थोडा टाइमपास केला. चल फिरून येऊ, जयेश विश्वाला म्हणाला. कारण सकाळीच त्याने सांगितलं होतं मला तुझ्याशी बोलायचं आहे असं. आज काय सांगणार होता याचीच उत्सुकता लागली होती जयेशला. असेच इकडे तिकडे 2-3 राऊंड मारून नेहमीच्या पारावर बसले. जयेशकडे बघून विश्वा उदास हसला. काय माहीत विश्वाला काय वाटलं होतं. जयेशही हसला आणि त्याच्या मांडीवर थोपटला. होईल सगळं ठीक, जयेश बोलला. त्याने फक्त मान हलवली. थोडा वेळ शांततेत गेला. मग विश्वानेच बोलायला सुरुवात केली. कसं सांगू तुला कळत नाहीये. मी असा नव्हतो. मी खूप टपोरी होतो. बोलताना कुणाचाच विचारही नाही करायचो. खूप दारू प्यायचो. रात्र रात्र घरी जायचो नाही. मित्रांसोबत पार्ट्या करायचो. आई समजवायची पण तिचं कधीच ऐकलो नाही. ग्रॅज्युएट होऊन पण नोकरी करायला जात नव्हतो. आईला चांगला पगार होता, शिक्षिका होती. माझ्या सर्व इच्छा पूर्ण करायची. कधी तिने मला काहीच कमी पडू दिलं नाही. मग मीही कष्ट करायची तस्ती घेतली नाही. मजेत दिवस जात होते. तो एकादमात सर्व सांगत होता जणू त्याने पाठच करून ठेवलं होतं. आणि एकदा मला ती दिसली सकाळी जाताना. मग मी तिला रोज पाहायचो. प्रचंड टापटीप असायची. सकाळी निघाली की आमच्या हॉलच्या खिडकीतून दिसायची. अगदी गेटकडे जाईपर्यंत मी तिला पाहण्यासाठी रोज फ्रेश होऊ लागलो. तिच्या येण्या जाण्याच्या वेळेवर लक्ष ठेवू लागलो. बिल्डिंगच्या खाली उभा राहू लागलो. ती कुठे राहते ते शोधून काढले. तर ती आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहत होती. कधी आजूबाजूला ओळख ठेवत नसल्याने हे मला शोधावं लागलं.
तिला काही फरक पडत नव्हता. हळूहळू माझ्यात मात्र फरक पडत होता. सुट्टी दिवशी मित्रांसोबत कमी आणि घरी जास्त राहू लागलो. मला स्वतःला नोकरी नसल्याची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. मग मी एक शक्कल लढवली. बघूया विश्वाने काय शक्कल लढवली आहे. बघूया काय घडते ते पुढच्या भागात. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.